So God has given us a word for this New Year message is आणि ह्या नवीन वर्षासाठी देवाने जो आपल्याला मेसेज दिलेला आहे, जो वचन आम्हाला दिलेला आहे, living to please God. आणि देवाला संतोष होणारं जीवन जगणे. So last week we have started that we need to live to walk worthy before God. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे की आम्ही देवा समक्ष शुद्धतेमध्ये चाललं पाहिजे. We have not chosen God, आम्ही देवाला निवडलेलं नाही, but He has chosen us and ordained, appointed us. आणि पण त्यानं आम्हाला निवडलेलं आहे आणि आमची नियुक्ती केलेली आहे. Who has saved us? कोणी आम्हाला तारण दिलेलं आहे? Who has chosen us? कोणी आमची निवड केलेली आहे? It is देवाने. God. देवाने केलेली. I always remind myself. आणि मी नेहमीच आठवण करतो आणि मी स्वतःला त्याची आठवण करून देतो. I'm so thankful to God that today He has created me and I could know Him today. आणि देवानं मला निर्माण केलं आणि आज मी त्याला ओळखतो. What I don't have, I don't care about it. आणि काय माझ्याकडे आहे आणि काय माझ्याकडे नाही याची जराही पर्वा करत नाही. But I thank God one thing, that God is with me. I know my Creator. आणि मग एका गोष्टीसाठी मात्र मी देवाला धन्यवाद देतो की देव माझ्या बरोबर आहे आणि माझा निर्माण करत्याला निवड. I'm not here by my own will and wish. आणि मी इथं माझ्या इच्छेने किंवा माझ्या स्वतःच्या हिमतीवर नाहीये मी. The ministry, what I'm doing, I'm not doing, oh, I want to do it. आणि मग जी सेवा मी करत आहे त्यासाठी करते की नाही मला ती करायची आहे म्हणून मी ती करत नाही. No, God has created me for this purpose. आणि ह्या उद्देशानंच देवानं मला निर्माण केलं. God has chosen and appointed me. देवानं माझी नियुक्ती केलेली आहे आणि मला निवडलेलं आहे आणि माझी नियुक्ती So केली. when I understand the call of God upon my life, आणि ज्यावेळेस मला देवाचं जे पाचारण माझ्या जीवनावर काय आहे हे ज्यावेळेस मला कळलं, I will see that I will do His will. I will walk worthy of His calling before Him. आणि मग मी हे बघतो की त्याच्या इच्छेनुसार मी करावं आणि त्याच्या समक्ष मी शुद्धतेमध्ये चालावं. Last week, I think we were going to Lakshmi Nagar to see Deepak brother. So we were talking on the way on the bike. आणि गेल्या आठवड्यामध्ये दीपक ब्रदरला पाहण्यासाठी मी लक्ष्मी नगरला गेलो होतो. तर जात असताना मी बोलत होतो So एकमेकांशी. some of people have left their ministries and what they are doing, when we see, we feel so bad. आणि मग काही लोक ज्या लोकांची आठवण आम्हाला आली अचानक रीतीनं आणि त्या लोकांनी आपलं पाचारणाला त्यांनी तुच्छ लेखलं आणि नंतर काय त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे भीती वाटते ते बघून. They were the pastors. आणि ते पाळक लोक होते. So I told the same thing. Now the question comes here: do they know what they are called for? आणि मग पुन्हा प्रश्न हा निर्माणित होतो की काय त्यांचं पाचारण काय होतं हे त्यांना माहिती आहे का? Why we are here on this earth? का या पृथ्वी तलावरती आम्ही Now आहोत? question comes back to us: why we are here today? आणि मग पुन्हा प्रश्न आपल्याकडे येतो की आज आपण इथं का आहोत? No, believe in Jesus, so we have to go to church, so I'm going to church. आणि मग आता आम्ही ईश्वर विश्वास ठेवतो, आम्हाला चर्चला जायला पाहिजे म्हणून आम्ही चर्चला जातो. Is that the reason we are coming to church? हे कारण आहे का आम्ही चर्चला येण्याचं पाठीमागं? Do we really love the Lord? काय तुम्ही खऱ्या अर्थानं देवावर प्रेम करता? Do we really honor the Lord? काय खऱ्या अर्थानं देवाचा आदर करता? I tell you, if you honor somebody, you'll be there on time. I'm telling you that. आणि मग पुन्हा मी सांगतो की जर तुम्ही कोणाचा तर आदर करता तर तुम्ही वेळेमध्ये. My brother was here yesterday. He went to Mumbai. He's flying off. He's today going back to Australia. आणि माझे भाऊ जे ऑस्ट्रेलियावरून आले होते काल, ते परतीच्या प्रवासाला गेले. आज ते मुंबईमध्ये आहेत. मुंबईतून आज ते पुन्हा ऑस्ट्रेलियाला जातात. He's working there. He's settled there. आणि मग ते तिथे काम करत आहेत. त्यांचं वास्तव्य तिथं आता आहे. Some of things we have disagreement. That is fine. आणि काही थोड्या गोष्टींमध्ये आमचे मतभेद आहेत, ठीक आहे. But I respect his love and concern for us. आणि मग त्याचं जे प्रेम आमच्यासाठी आहे, त्याची जी काळजी आहे, त्याचा मी आदर करतो. So whenever he used to tell me what time you are coming or you come on this time, I said, okay, I'm coming on that.
आणि मग जेव्हा जेव्हा तो मला बोलवतो की कधी तू येणार आहेस किंवा ह्या टाइमाला ये, मी त्याला म्हणतो की ठीक आहे, मी येतो मी. Why I do that? का मी ते करतो? Because I love him and I respect him. कारण मी त्याच्यावर प्रेम करतो आणि मी त्याचा आदर करतो. If we respect somebody, if we honor somebody, you will honor in the time also. आणि मग जर आम्ही एखाद्यावरती प्रेम करतो, एखाद्याचा आदर करतो, तर आम्ही टाइमासाठी सुद्धा आम्ही तो आदर करतो. That's why it says, we need to live before God, like, the call which He has given, worthy of His call. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की परमेश्वराचं जे पाचारण आमच्यासाठी आहे त्यानुसार आम्ही देवासमोरच्या आलो पाहिजे. God has called us with a holy calling. आणि देवानं आपल्याला पवित्र पाचारणानं बोलवलेला आहे. It is not an ordinary call. आणि हे सर्वसामान्य पाचारण नाही. I do get some of the short, some clippings, video clippings आणि on Facebook. फेसबुकवर काही छोटे जे व्हिडिओज असतात ते मी बघत असतो. Very good, moderate, and something to learn. आणि खूप सुंदर असे चांगले आणि काहीतरी शिकण्यासारखे ते असतात. And I do follow them. आणि मी त्यांना ते फॉलो करतो मी. So many things to learn. आणि पुष्कळशा गोष्टी शिकण्यासाठी. The scene goes like this most of the time. आणि अशा प्रकारे काही गोष्टी घडत असतात बऱ्याच वेळा. Somebody is a manager, somebody is a boss, and he tries to protect his position. आणि कोणीतरी मॅनेजर असतो, बॉस असतो आणि त्याला स्वतःची जे स्थान असतं त्याचं संरक्षण करण्याचा म्हणजे त्याला सांभाळायचं असतं. Means the chairperson has appointed him as a manager or something, what the post is been given to him. He wants to guard that. He wants to keep himself there. आणि मग ज्या व्यक्तीनं त्याला ती जागा दिलेली असते, जे पद दिलेलं असतं ते पद त्याला राखून ठेवायचं असतं. So what do I understand here? आणि मग इथं काय आम्ही समजून घेतो? What do we need to learn here? आणि काय आम्ही इथं शिकतो? The call which God has given us, it's not an ordinary call. आणि मग जे देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे ते काही सर्वसामान्य पाचारण नाही. It is a holy calling God has called us with. आणि मग हे देवानं अगदी पवित्र पाचारण आम्हाला केलेलं आहे. When the time comes, before when we have a discussion with the pastors, when some subject comes up, आणि मग ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मग काही पालक वर्ग असतील किंवा काय असे त्यावेळेस विषय निघतात. I do directly can point it and tell them, show me one thing that I have taken somebody's money or I've done in this problem, and you can point at me. आणि मग मी त्यांना अगदी तोंडावर मी म्हणू शकतो की एक तरी मला असं उदाहरण दाखवा की एखाद्याचा मी पैसा घेतलेला आहे, मी एखाद्याची फसवणूक केलेली आहे किंवा काही चुकीचं केलेलं आहे, एखादे उदाहरण मला दाखवा. Why do that? मी काय करू शकतो? My wife told me something previously, maybe a month ago. Maybe this last month, yeah. आणि माझ्या पत्नीने मला सांगितलं गेल्या महिन्यामध्ये, Say, look at them. They have come after you. They have gone so high. आणि त्यांच्याकडे बघा तुमच्या नंतर सेवेमध्ये आले आणि एवढं सगळं काय काय केलेलं आहे. I mean, in front of her, I'm talking about. आणि तिच्या समोर मी हे बोलत आहे. But what I am, she knows it. पण मी काय आहे ते तिला माहिती आहे. Can she find one? I'm not saying I'm a perfect 100% holy person. मी म्हणत नाही की मी अगदी 100% पवित्र असा व्यक्ती आहे. What I'm trying to tell is, आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो. see, you look at me, माझ्याकडे बघा. white nice dress, no? आणि पांढरा छान कपडे घातलेले आहेत. When you also put a nice dress, आणि ज्यावेळेस तुम्ही सुद्धा चांगले कपडे घालता, will you not try to keep your dress clean and neat? आणि मग काय तुम्ही ते कपडे स्वच्छ आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत नाही का? Will you see chair is dirty, dusty, and will you go and sit there? आणि मग तुम्ही बघितले की चेअरवरती आपल्या खुर्चीवरती धूळ आहे, घाण आहे, काय त्याच्यावर जाऊन बसणार का? No. नाही याची You'll make sure that you'll not touch also that chair. आणि मग आम्ही काळजी घेऊ की त्या खुर्चीला मी स्पर्श पण नाही करणार, Because the mark will come on my dress. कारण डाग माझ्या कपड्यावरती पडेल. So we protect our clothes, मग आम्ही आमचे कपडे एवढे सांगतो cleanliness. एवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. Why not our calling? का मग आमचं पाचारण आहे?
If when we say God has called us, He has chosen us, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, देवानं आम्हाला बोलवलेलं आहे with a holy calling, पवित्र पाचारणानं, so why can't we protect our calling? आणि मग का आम्ही आमच्या पाचारणाचं संरक्षण करत नाही, का ते राखून ठेवत Why नाही? can't we keep our holiness? आणि का आमचं पावित्र्य आम्ही सांभाळत नाहीये? So we have seen last week that we need to walk cautiously. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, आमचं चालणं काळजीपूर्वक पाहिजे. Simple as it is. आणि आहे तसंच. Now, of course, yesterday all our both the brothers here, they have cleaned everything. आणि नक्कीच काल ह्या दोन्ही लेकरांनी सर्व काही स्वच्छ केलेलं आहे. But if you come on Saturday, you might find some chairs will be dusty, table will be dusty. आणि करतात- Some things speakers you will see, there will be dust naturally. आणि मग ज्यावेळेस तुम्ही शनिवारी मात्र याल तर त्यावेळेस कुठं खुर्च्यांवर थोडी धूळ पडलेली, टेबलावर धूळ पडलेली, त्या कुठं स्पीकरवरती धूळ तुम्हाला दिसून येईल. So before sitting, we'll make sure that to see at least the chair whether it is clean or dusty. आणि मग बसण्यापूर्वी निदान आम्ही हे पाहू की ती खुर्ची घाण आहे का, धूळ वगैरे त्याच्यावर आहे. If you see behind chairs are piled up, if you take the top chairs, you might find dust. Isn't it आणि natural? मग तुम्ही बघाल की पाठीमागं काही खुर्च्या आपण लावून रचून ठेवलेल्या आहेत, तर वरची जर खुर्ची आम्ही घेतली तर त्याच्यावर धूळ असणार. So when I came yesterday, they already had cleaned up, put up the chair. I didn't check also the chair because I knew they already cleaned. I just sat on that. आणि मग जसं काल मी आलो त्यांनी आधीच चेअर स्वच्छ केलेल्या होत्या, लावलेल्या होत्या. मग मी तिथं मात्र बघितलं नाही खुर्ची स्वच्छ आहे की नाही, कारण मला माहिती आहे त्यांनी ते स्वच्छ केलेलं आहे. मी लगेच त्याच्यावरती So if it is not clean, means before they clean, if I come and if I suppose I put this dress, how will I come? आणि मग समजा त्यांनी स्वच्छ करण्यापूर्वी मी आलो आणि मी हा अशा प्रकारचा पांढरा शुभ्र ड्रेस घातलेला, मी कसं येईल? I not touch directly, isn't it? I not come and stand like this. मी लगेच काही येऊन असा उभा राहणार नाही, कारण मला माहितीये त्याच्यावरती धूळ असणार आहे. So what I'll do is I will cautiously, carefully, I will stand. I'll make sure that it is clean. Then I will touch it. आणि मग मी काळजीपूर्वक तिथे येऊन उभा राहील, मी पाहीन की ते स्वच्छ आहे आणि मग मी त्याला स्पर्श. That is called as a wise thing, isn't it? आणि मग ते शहाणपणाचं वागणं आहे, बरोबर आहे का? It is common sense. आणि सतत विवेक बुद्धी With आहे. this dress, I will not go and sit on the stairs. आणि मग ह्या कपडे घालून मी जाऊन तिथं पायऱ्यांवर नाही बसणार. Common, no? This common sense, no? So likewise, in the spiritual life also, we need to see that we walk cautiously. आणि मग अशाच प्रकारे आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आम्ही काळजीपूर्वक आम्ही चालतो की नाही हे आम्ही पाहिलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So some of the points we have seen that we need to walk not just in spiritual life to maintain our spiritual life worthy of call with God. आणि काही मुद्दे आम्ही पाहिलेले आहेत की आम्ही आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आम्ही जे त्या पाचारणाला शुद्धतेमध्ये आम्ही चालतो की नाही, Not just spiritually, फक्त आत्मिक रीतीनच नव्हे, but physical. So we need to walk as Abraham walked. पण शारीरिक रीतीनं सुद्धा आम्ही अशाच प्रकारे चाललं पाहिजे जसं अब्राहम चाललं. Second thing, we saw manner of conduct. How when we walk, we should not walk like the people others they are walking in the world. आणि मग आम्ही दुसऱ्या गोष्टी आम्ही बघतो की जसे इतर लोक चालतायत तसं आम्ही चालायची गरज नाही. So third thing we saw that fellowship, our relationship, that Enoch walked with God. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की आमचे नातेसंबंध जसा हनोक देवासंगती चालला. Enoch walked with God naturally. God walked with him. आणि मग हनोक देवासंगती चालला म्हणजे साहजिकच देव हनोकाबरोबर चालला. Fellowship alone cannot do that. आणि मग सहभागिता एकट्याने नाही होत. When we say fellowship, minimum people will be there, 2 people. आणि मग ज्यावेळेस मी सहभागिता म्हणतो कमीत कमी 2 लोकांची तिथं गरज So आहे. fellowship, relationship, when we walk worthy of our calling means we need, when we walk or God is with us, when we walk with God, we have fellowship with God.
आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या पाचारणानुसार चाललं म्हणजे नातेसंबंध आम्ही तिथं प्रस्थापित करणार. ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो त्यावेळेस देवही आपणाबरोबर चालतो. If you look into now, we don't have time to go into that. So I'm just whatever I remember, I just put it on that. So, and the fourth thing we saw, that is our journey path. God says, "I shown you the way. This is the way you walk and act." आणि मग आम्ही ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आम्ही आमचा मार्ग सुद्धा आम्ही पाहिला पाहिजे. परमेश्वर म्हणतो की मी तुला मार्ग दाखवलेला आहे, हा तुझा मार्ग आहे. This we saw in Isaiah 30th chapter. आणि आम्ही हे येशया याच्या 38 अध्यायावरती मध्ये No, in पाहिलेलं the आहे. book of Isaiah we saw that. आणि यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही ते पाहिलेलं आहे. But in New Testament we see Jesus says, "I am the way." आणि म्हणजे येशू ख्रिस्त नवा करारामध्ये म्हणतो की मार्ग मी आहे. When we know the way, Jesus is the way, we need to walk in it. आणि मग ज्यावेळेस आम्हाला मार्ग माहिती की येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे तर आम्ही त्याच्यावरतीच चाललं पाहिजे. So in the new year, dear people of God, आणि म्हणून नवीन वर्षामध्ये माझ्या प्रियांनो God is calling us to walk worthy of His calling. आणि मग देव आपल्याला त्याच्या पाचारण शुद्धतेमध्ये चालण्यासाठी योग्य असं चालण्यासाठी बोलावं. God expects His people to reflect His calling. आणि देव त्याच्या लोकांची अपेक्षा करत आहे ह्यासाठी की त्यांनी त्याचं पाचारणाचं त्याचं प्रतिफळ त्यांनी दाखवावं किंवा ती साक्ष त्यांनी ठेवावी. How people will recognize us आणि मग कसं लोक आपल्याला ओळखतील when they see our walk. ज्यावेळेस ते आपलं जे पाचारण आहे ज्या पद्धतीने आम्ही देवासमक्ष चालतो ते पाहतील. When I understand God's calling and I walk in that calling, आणि ज्यावेळेस मी देवाचं पाचारण मी समजून घेणार आहे आणि मग त्यावरती मी चालणार आहे people will recognize and see that I walk in His calling. आणि मग लोक ओळखतील आणि पाहतील की आपण त्याच्या So पाचारणानुसार God is expecting from us as His people that we should reflect His calling upon our आणि life. मग जसं देव आपल्याला हे दाखवत आहे की त्याचे लोक म्हणून की आम्ही त्याच्या पाचारणाला आम्ही इतरांसमक्ष ठेवावं So we are called to reflect His character. आणि आम्ही त्याचा गुणधर्म आमच्या जीवनामधून आम्ही दर्शवणार आहोत. What did Jesus say in Gospel of John chapter 15? आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो योहान शुभवर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये I am the vine and you are the branches. आणि मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही सर्वजण माझ्यामध्ये पाठी आहात. What is the meaning of that? आणि त्याचा अर्थ काय आहे I am the vine and you are the branches. आणि मग मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही पाठी आहात. Means through vine the branches gives the fruit. आणि मग त्या द्राक्षवेलीमधूनच ती फाटे फळ देणार आहे. But can the branches just bear fruits? पण फक्त फाटा एकमेव जर त्या द्राक्षवेलीपासून तुटून बाजूला झाला तर काय तो फळ देतो Cannot. नाही देऊ शकत. So when we say we are called, we are connected, we are having fellowship with God, आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आमचं पाचारण आहे आम्ही देवाशी जोडलेले आहोत so when Jesus is the vine and we are the branches, आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त द्राक्षवेल आहे आणि आम्ही जर पाठी आहोत we need to give the fruit आणि मग आम्ही फळ of दिलं that पाहिजे. kind of His calling. आणि त्या पाचारणानुसार त्या द्राक्ष वेलीनुसारच आम्ही फळ दिले What fruit should come out of us? आणि मग आमच्याकडून कोणत्या प्रकारची फळं आली What character God has got. आणि जे गुणधर्म देवाचे जे आहेत तेच आमच्यामधून दर्शवले गेले पाहिजे. When people look at us, ज्यावेळेस लोक आपल्याकडे पाहिजे people should be able to see God in us. आणि मग ते लोकांना प्रभूचं प्रतिबिंब आमच्यामध्ये दिसलं पाहिजे. Dear people of God, there are so many things I can talk and say also, but we don't want to go into that. But people will know God. People will know Jesus by our lives. आणि माझ्या प्रिय कृष्णाच्या गोष्टी मी तुम्हाला यावरती सांगू शकतो पण मला यामध्ये जायचं नाही. पण मी तुम्हाला एक सांगू शकेल लोक येशू ख्रिस्ताला ओळखू शकतात येशू ख्रिस्तापर्यंत येऊ शकतात आपल्याद्वारेच आपल्याला बघून आपली साक्ष बघूनच. Let me add one thing here. आणि आणखी एक गोष्ट मला इथं नमूद करूया. You know, a lot of problems in India we are having.
आणि मग पुष्कळ अशा समस्या आजकाल आम्ही भारतामध्ये पाहत आहोत. Why they people, they are persecuting the Christians, you know that. का ते ख्रिस्ती लोकांचा छळ करतात माहितीये तुम्हाला? They have no problem with the Christians. आणि ख्रिश्चन लोकांच्या बरोबर समस्या नाही आहेत पण. Listen carefully. लक्षपूर्वक आहे. They have problem with the people, with double-minded people, inside one, outside one. They have problem with them. आणि द्विबुद्धीचे जे लोक आहेत, आत एक बाहेर एक, अशा लोकांच्या बरोबर त्यांना समस्या आहे. When they go, they are in the world, they want to take benefit of the government. They will show the paper as a Hindus, and here they will come and worship God. Like I said, like no one like them, holy angels like. आणि समाजामध्ये गव्हर्नमेंटचे जे फायदे आहेत ते घेण्यासाठी ते जातात आणि पुन्हा चर्चमध्ये येऊन पुन्हा म्हणजे तिथं बाहेर गेलं की त्यांच्यासारखं आत आलं की प्रभूची आराधना करणे. They say, okay, you want to accept Jesus, no? On the paper you put it on that and go. They have no problem. They will not stop. आणि मग ते काय म्हणतात की तुम्हाला जर येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे, पेपरवरती सुद्धा तुमचं तेच ठेवा, तर त्यांना तुमच्याबद्दल समस्या असणार. Still today you can do the gadget and you can change your name and religion. You know that? आणि मग आज सुद्धा आम्ही गॅजेट करू शकतो, आपलं जात आपला धर्म आम्ही बदलू शकतो. So don't let people for anything simply. आणि मग उगाचच आम्ही इतरांच्या वरती दोष लावू नये. So when we say we are children of God, when we say we believe in God, आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की मी देवाची लेकरं आहेत आणि देवावरती विश्वास ठेवतो, so God is expecting from us that we need to walk worthy of His calling. आणि मग देव आमच्याकडून ही अपेक्षा करतो की आम्ही त्याच्या पाचारणानुसार आम्ही चालावं. Turn with me to Ephesians chapter 4. इफिसियन्स पत्र याचा 4 अध्याय आणि पहिलं वचन. इफिस 4:1. Ephesians chapter 4 verse 1. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला बिनगुण सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. Is not that clear for us? आणि मग हे आम्हाला स्पष्ट असं नाहीये का? Walk worthy of the calling with which you were called. आणि मग ज्या पाचारणानं तुम्हाला पाचारलेलं आहे त्याला शोभेल असं चाला. Another translation, आणखीन एका भाषांतरामध्ये, live a life that measures up to the standard God set when He called you. आणि अशा प्रकारचं जीवन जगा जे देवानं ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये आहे. ज्यावेळेस परमेश्वरानं तुम्हाला पाचारण केलेलं आहे तर त्याच्या मर्यादेमध्ये राहून जीवन जगा. I don't know how many of you understand this. आणि मला माहिती तुम्हाला किती जणांना हे समजलं. Live a life that measures up to the standard God set when He called you. आणि मग ज्या मर्यादा, ज्या सीमा देवानं घालून ठेवलेल्या ज्यावेळेस त्यानं तुम्हाला बोलवलं तर त्या अनुषंगानं तुम्ही तुमचं जीवन जगा. Suppose if you have cattle at home, आणि तुमच्याकडं पशुधन आहे घरामध्ये, if you have cow and suppose if you have goats at home, आणि मग तुमच्याकडे गाई, म्हशी, शेळ्या आहेत घरामध्ये, you take the milk and go to the dairy. आणि मग ते त्याचं दूध काढा आणि डेअरीमध्ये जा. What they do first thing you tell me? आणि ते काय करतात पहिल्यांदा ते सांगा मला. No. What measurement? काय? Huh? Okay, liter, that is right. Exactly. They will check the measurement. Means goat or any cattle, they got a measurement on that. Or as you said, or you will put water in that, 1 liter, 5 liter, you will make it and go there. Will they accept it? No. If in the world they cannot, how God will? आणि जर मग जगामध्ये जर आम्ही भेळमिसळ करून तिथं देऊ शकत नाही,
कारण ते नंतर पाणी घालतील ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यावेळेस आम्ही धर्म विकायला जातो त्यावेळेस पहिली गोष्ट ते शेळीचं दूध घेणार नाही. ते म्हैशीचं घेतील, गाईचं घेतील. तेही तसं फॅट चेक करून की किती फॅट आहे त्या अनुषंगाने तुम्हाला तसा रेट मिळेल. मग नंतर ते काय करतील तो त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही जर त्याचा एका लिटरमध्ये 5 लिटर पाणी घालून दिला तर ते घेतील का? Live a life. Live a life. अशा प्रकारे जीवन जगा. Walk meaning, there are two meaning in that. Walk means चालणे याच्यामध्ये day to day life walk. Day to day life. आणि रोजच्या जीवनामध्ये Live means जगणे म्हणजे whether you sleep or you are awake. झोपलेले असू दे किंवा जागे असू दे. You getting the point? Live means you are alive. You live a life which measures up. आणि मग अशा प्रकारचं जीवन जगा त्याची मोजदाद केली जाते. Whether you are in the office, ऑफिसमध्ये असाल, whether you are in the house, घरात असाल, whether you are at work, कामावरती असाल, whether you are in the school, स्कूलमध्ये असाल, whether you are on the road, रस्त्यावरती असाल whether you are at home, किंवा घरात alone. एकटे असाल. How we can be measured up? आणि मग कसं आम्ही त्याची मोजदाद करू शकतो? Are we measuring up with the standard of God, what God is expecting from us? आणि मग काय जे देवानं मर्यादा मला राखून ठेवलेल्या आहेत, देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो त्या अनुषंगाने तुम्ही त्याची मोजदाद करू शकता. Can God say, well done, my faithful servant? काय देव तुम्हाला पाहून म्हणू शकतो का की हे माझ्या भल्यावर विश्वास सुद्धा असा. You know, this translation, I really like that. You know, live a life that measures up to the standard God set when He called you. आणि मग मला हे भाषांतर खूप आवडलं की अशा प्रकारे जीवन जगा ज्या देवाने घालून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या अनुषंगाने Oscar.